In our first online session, we are starting with the topic branches of geology. ब्रांचेस ऑफ जिओलॉजी म्हणजे काय तर भूगर्भशास्त्राच्या शाखा. ज्या वेळेला आपण 11पासून MSc पर्यंत अभ्यास करतो त्या प्रत्येक स्टँडर्डमध्ये त्या शाखा काय होतात वाढत जातात आणि वेगवेगळ्या आपण त्याचा अभ्यास करत जातो डिटेलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पहिली ब्रांच बघणार आहोत मिनरॉलॉजी. मिनरॉलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मिनरल्स. म्हणजे ही एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपण मिनरल्सचा स्टडी करतो. आता मिनरॉलॉजी हा टॉपिक पिसाळ सरांनी घेतला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल मिनरल म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, हा सगळा अभ्यास तुम्ही त्याच्यामध्ये केला असेल. व्हॉट इज मिनरल? Mineral is a solid homogeneous substance which having definite chemical composition and definite atomic structure and formed by inorganic processes in nature. बरोबर आहे. मिनरलला एक डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन असतं आणि डेफिनेट अटॉमिक स्ट्रक्चर असतं आणि ते फॉर्म इनऑर्गॅनिक बाय नेचर. ठीक आहे. इनऑर्गॅनिक प्रोसेसेसमुळे तो तयार होतो. याला मिनरल म्हणतो आपण. आता समजा एका फील्डमध्ये गेलेलो आहोत आपण आणि फील्डमध्ये गेल्यानंतर काय करतो आपण, ज्यावेळेला तिथले रॉक्स किंवा मिनरल्स बघतो त्यावेळेला ते डायरेक्ट आपण आयडेंटिफाय करत नाही, बघतो आणि तो सांगतो असं होत नाही. तर ते करत असताना, तो आयडेंटिफाय करत असताना आपण काय करतो त्याच्या प्रॉपर्टीज बघतो. आता प्रॉपर्टीज आपण डिटेल स्टडीही केला आहोत, प्रॅक्टिकललाही केलेला आहे आणि थेरीलाही केलेला आहे. प्रॅक्टिकलला आपण बघितलेले आहे, पहिलं प्रॅक्टिकल फॉर्म बघितलं, त्याच्यानंतर कलर लस्टर स्ट्रिक बघितला आणि त्याच्यानंतर क्लिवेज, फ्रॅक्चर, हार्डनेस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मिनरल कंपोजिशन, हे सगळे प्रॉपर्टीज आपण 3 प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे एखादा मिनरल जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल तर आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघतो. जसं की फॉर्म वगैरे मी आत्ता ह्या ज्या सगळ्या सांगितल्या त्या डिटेल बघतो आणि त्याचा डिटेल स्टडी आपण थेरीला बघितलेला आहे. तर हा ज्या वेळेला सगळा डिटेल स्टडी ज्या वेळेला आपण करतो आणि एखादा मिनरलच्या प्रॉपर्टीज आपण आयडेंटिफाय करतो, त्याच्यावरून तो मिनरल आपण ठरवतो की त्या मिनरलचं नाव काय आहे. म्हणजे ॲमेथिस्टला ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या वेगळ्या आहेत, कॉर्ट्सला ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या वेगळ्या आहेत, मस्कोवाईटला ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीजचा आपण काय करतो अभ्यास करतो. तो डिटेल स्टडी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तो आपण मिनरल आयडेंटिफाय करतो आणि ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे मिनरॉलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मिनरल्स. लक्षात आलं. सेकंड आहे पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ रॉक्स. म्हणजे काय? ही एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपण रॉक्सचा अभ्यास करतो. आता रॉक म्हणजे काय? ॲग्रिगेट ऑफ मिनरल. म्हणजे काय तर 2 किंवा 2पेक्षा जास्त मिनरल्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला रॉक म्हणतात. लक्षात आलं. आपण मिनरल काय डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर रॉक म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त मिनरल्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला आपण काय रॉक म्हणतो. ठीक आहे. तर रॉक कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? देर आर 3 टाईप्स ऑफ रॉक्स. फर्स्ट वन इग्नियस रॉक्स, त्याच्यानंतर सेकंडरी रॉक्स और सेडिमेंटरी रॉक्स और थर्ड वन मेटामॉर्फिक रॉक. अशा 3 आपण टाईप्स रॉकचे बघितलेले आहेत. तर हे रॉक्स कसे फॉर्म होतात, कुठे होतात, कोणती प्रोसेस त्यामध्ये घेते किंवा त्याचं टेक्स्चर स्ट्रक्चर काय आहे, त्याचं मिनरल कंपोजिशन काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे आणि मग तो आपण कसा आयडेंटिफाय करायचा, या सगळ्याचा अभ्यास ह्या पेट्रोलॉजीमध्ये होतो. म्हणजे इग्नियस रॉक्स फॉर्म कसे होतात, त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, त्याचं टेक्स्चर स्ट्रक्चर कसं असतं, कुठल्या कुठल्या प्रोसेसेसने ते फॉर्म होतात, कुठल्या ग्रेटर डेप्थला होतात का सरफेसला होतात, ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यास ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याला पेट्रोलॉजीचा म्हणजे रॉक्सचा अभ्यास म्हणतो आणि तो जो काय आहे तो पेट्रोलॉजी आहे. सरांनी हा पण टॉपिक चालू केला असेल तुमचा. तर पहिलं झालं मिनरॉलॉजी, सेकंड झाला पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ रॉक्स. ठीक आहे. थर्ड ब्रांच बघतोय आपण इकॉनॉमिक जिओलॉजी. इकॉनॉमिक जिओलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. म्हणजे जे काही आपल्याला नेचरमधून मिळतं, नॅचरली जे काही आपल्याला मिळतं तर त्याच्यापासून आर्थिकदृष्ट्या काय फायदा होतो आपल्याला, तो जो सगळ्याचा अभ्यास आहे दॅट इज अ इकॉनॉमिक जिओलॉजी. म्हणजे काय?
नेचरमध्ये आपल्याला मेटल्स मिळतात, बरोबर आहे. सिल्वर, गोल्ड, त्याच्यानंतर बरेच असे आहेत, पर्ल्स आहेत की ज्याच्यापासून आपल्याला काय होतं, आर्थिक फायदा होतो. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना एखाद्या मायनिंगमध्ये ज्यावेळेला आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे मेटल काय आहे, खणून काढायचं आहे किंवा खोदून काढायचं आहे, तर तो जो काही खर्च आहे, म्हणजे त्याच्या खणण्याचा, लेबर्सचा किंवा ट्रान्सपोर्टचा किंवा पेट्रोलियमचा जो काही खर्च आहे, तो सगळा खर्च निघून जर आपल्याला प्रॉफिट होत असेल त्याच्यापासून, होते की नाही होते, ह्या सगळ्याचा जो काही अभ्यास आहे तो ह्या इकॉनॉमिकमध्ये बघतो आपण. म्हणजेच काय, तर जे काही नेचरमधून आपल्याला मिळतं आणि ते मार्केटमध्ये नेऊन किंवा सेल आउट, इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्यानंतर जो काही आपल्याला प्रॉफिट होतो तो कसा होतो, किती होतो, या सगळ्याचा अभ्यास ज्या वेळेला आपण करतो त्याला इकॉनॉमिक जिओलॉजी म्हणतात. मग आता याच्यामध्ये काय येतं आहे, बॉक्साईट आहे, त्याच्यानंतर आयर्न ओअर आहे, कॉपर ओअर आहे, लीड आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ह्या सगळ्याचा याच्यामध्ये काय होतो, समावेश असतो. आणि या सगळ्याचा डिटेल अभ्यास करणे म्हणजे दॅट इज अ इकॉनॉमिक जिओलॉजी. इकॉनॉमिक जिओलॉजी मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघूया आपण डायनॅमिक जिओलॉजी. डायनॅमिक जिओलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डायनॅमिक स्ट्रक्चर्स लाईक व्होल्कॅनो, अर्थक्वेक, सुनामी. आता डायनॅमिक म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये व्होल्कॅनो, अर्थक्वेक आणि सुनामीज, म्हणजे ज्या वेळेला भूगर्भामध्ये हालचाल होती आणि हालचाल झाल्यामुळं ज्या काही या मुवमेंट्स आहेत, त्या मुवमेंट्समुळं काय काय नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, त्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे डायनॅमिक जिओलॉजी. मग त्याच्यामध्ये व्होल्कॅनोमुळे कसा होतो व्होल्कॅनो, त्याला कारणीभूत काय आहेत, त्याला फॅक्टर्स कुठले कारणीभूत आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय परिणाम होतो, मग ते व्होल्कॅनो होऊ नये म्हणून प्रिकॉशन काय घ्यायची, ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे डायनॅमिक जिओलॉजी. तसंच अर्थक्वेक म्हणजे काय, अर्थक्वेक एरिया जिथे जिथे भूकंप सारखे जाणवतात तिथल्या एरियामध्ये घराची स्ट्रक्चर कसं पाहिजे किंवा कुठे बांधकाम केलं नाही पाहिजे, कुठे केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास. इंटेन्सिटी कशी असेल, अर्थक्वेक कसा होईल, त्यांनी काय काय आपल्याला डॅमेज पोचेल, मग ते अर्थक्वेकपासून आपल्याला कमी जर आपल्याला हे व्हायचं असेल, तोटा व्हायचा असेल, तर आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास या अर्थक्वेकमध्ये. सुनामीज म्हणजे काय, समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या प्रकारच्या भूगर्भामध्ये समुद्राच्या खोलवर तळाशी ज्या काही टेक्टॉनिक मुवमेंट्स होतात त्याच्यामुळं समुद्रामध्ये लहरी मोठ्या येतात आणि त्या लहरी ज्या आहेत त्या किनाऱ्यावर आदळतात आणि त्याच्यामुळे जे काही नुकसान होतं ते होऊ नये, त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, त्याचे रिस्ट्रिक्शन्स काय असले पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास ह्या डायनॅमिक जिओलॉजीमध्ये केला जातो. म्हणजेच काय, डायनॅमिक जिओलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डायनॅमिक स्ट्रक्चर्स दॅट इज व्होल्कॅनो, अर्थक्वेक आणि सुनामी. या सगळ्याचा अभ्यास जो काही आहे तो ज्याच्यामध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं, डायनॅमिक जिओलॉजी म्हणायचं. त्याच्यानंतर आहे पॅलेंटोलॉजी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ब्रांच बघतो पॅलेंटोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. म्हणजे काय, आता फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म बघितले तुम्ही, बरोबर आहे. जीवाश्म म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, प्रवाळ म्हणतात थोडक्यात त्याला. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्सचा अभ्यास म्हणजे पॅलेंटोलॉजी. फॉसिल म्हणजे काय, द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच प्रिझर्व अंडर द रॉक. म्हणजे काय, एखादा ॲनिमल किंवा झाडाचा असा पार्ट की जो जमिनीखाली गाडला गेलेला आहे त्याला फॉसिल म्हणतात. लक्षात आलं, जीवाश्म. तर या सगळ्याचा अभ्यास, मग ते जीवाश्म जे तयार होतात ते कुठल्या प्रकारे होतात, का होतात, त्याला कंडिशन काय लागते किंवा कशामुळे ते होतात, हार्ड पार्ट होतात की फक्त सॉफ्ट पार्ट होतात की दोन्ही होतात, या सगळ्याचा जो काही अभ्यास आहे पॅलेंटोलॉजी त्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे. सो पॅलेंटोलॉजी म्हणजे काय, इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स इज नोन एज पॅलेंटोलॉजी. या सगळ्याचा अभ्यास काय केला जातो, पॅलेंटोलॉजीमध्ये केला जातो.
आपण आज कोणत्या कोणत्या ब्रांचेस बघितल्या? पहिली मिनरॉलॉजी बघितली. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मिनरल्स. सेकंड बघितली पेट्रोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ रॉक्स. Then third one we already saw, economic geology. It is a branch of geology that deals with the study of economic importance. Next one is dynamic geology. It is a branch of geology that deals with the dynamic structures like volcano, earthquake and tsunamis, etc. And fifth one is paleontology. It is a branch of geology that deals with the study of fossils. आपण आज टोटल 5 ब्रांचेस बघितलेले आहेत. तर याचा प्रश्न हा कंपल्सरी 2 किंवा 3 मार्कला पडतोच. व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ जिओलॉजी? मी ज्या काही तुम्हाला ब्रांचेस घेणार आहे, काहीतरी 10-12 आहेत, तर 10-12मधल्या तुम्ही कोणत्याही 5 म्हणजे 5, कुठल्याही 5 तुम्हाला ज्या सोप्या वाटतील त्या करायच्या आहेत, त्या तुम्ही परीक्षेला लिहायच्या आहेत. याच्यानंतर आपण पुढच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.